नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका किचन रेसिपीमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांग्याची झमझमीत अशी चणचणीत रस्सा भाजी, भरलेली वांगी। चला मग बघूया रेसिपी, रस्सा भाजी वांग्याची भरलेली। तर आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन करते। यात आता आपण तेल टाकू। साहित्य जे जे लागणार आहे ती मी टाकते वेळेस सांगते। झणझणीत आणि मस्त टेस्टी असं हे आपण भरलेलं वांग बनवणार आहोत। तेल थोडंसं जास्त टाका, मी तर 2.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेलाला गरम होऊ द्या, मग आपण याला तडका देऊया। तेल गरम होतंय तोपर्यंत मी इथं तुम्हाला वांगे मी चिरलेली दाखवते। हे बघा, हे वांग घेऊन याच्यातले 4 काप असे मी करून घेतलेले आहेत। आणि वांग हे काळं पडतं, त्यामुळं पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे। फारसं काही साहित्य यूज केलेलं नाही। इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे बारीक बारीक चिरून, जास्त पण बारीक नाही, जास्त मोठंही नाही, मीडियम साईजचा आहे। अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर एक आहे, मोहरी, जिरे तर असतातच, गोडाचा मसाला म्हणतात किंवा काही जण काळा मसाला सुद्धा म्हणला जातो, तो घेतलेला आहे मी। चवीपुरता घ्या, मी थोडंसं झणझणीत करणार आहे म्हणून मी 2 चम्मच घेतले। गरम मसाला पाव चम्मच, अर्धा चम्मच चिकन मसाला, खोबऱ्याचं कीस आहे वाटून घेतलेलं, आणि शेंगाचं कूट एक। तर आपलं तेल गरम झालेलं आहे। यात आता मी मोहरी टाकते, पाव चम्मच ते अर्धा चम्मच जिरे, परत जाईल आपलं थोडंसं मोहरी जिरे तडतडायला लागले की अद्रक लसूण पेस्ट टाकू, आणि सोबत कढीपत्ता। याला थोडंसं परतून घेते मी। हलकंसं परतून झाल्यानंतर जास्त पण करपवायचं नाही। यात जाईल कांदा, कांदा हलका परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खोबऱ्याचं जो कीस, खोबरं जे वाटलेलं आहे, माझं थोडंसं ओलं खोबरं होतं, सुकलेलं जरी खोबरं जरी घेतला तुम्ही तरी चालेल। हलकंसं कांदा परतलेला आहे, त्यात जाईल खोबरं, दोन चम्मच खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे मी। याला परतून घेऊ, कारण खोबरं आपलं कच्चं आहे, खोबरं पण भाजलं जातं छानपैकी, त्यामुळं हलकंसं याला परतून घ्यायचं आहे। सोबतच आपण मसाले टाकणार आहोत, जेणेकरून आता हलका कांदा आणि खोबरं भाजलेला आहे, तर यात आपण मसाले टाकू। हळद पाव चम्मच ते अर्धा चम्मच, आणि हे मसाले गोडाचा मसाला किंवा काळा तिखट, चिकन मसाला, गरम मसाला हे टाकून परतून घेऊ। थोडंसं मी गोडाचा मसाला किंवा काळा तिखट जे म्हणता तुम्ही ते थोडं वाढून टाकते, कारण हलकंसं झणझणीत छान लागतं। तर याला आपण छान असं खरपूस भाजून घेऊ थोडं तेलामध्ये, कारण बाहेरचं जे चिकन मसाला, गरम मसाला आहे त्यात जर कच्चापणा असेल
तर तो भाजून निघतो तेलामध्ये. काळं तिखट हे माझं घरचं आहे, त्यामुळं त्याला जास्त काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. तर यानंतर जातील आपले टोमॅटो. टोमॅटोला मी थोडंसं परतून घेते. टोमॅटो आला म्हणल्यानंतर मीठ आलं. मीठ थोडं हलकं आता टाकते, परत थोडं नंतर टाकणार आहे. एक अर्धा चम्मच आता टाकते, जर लागलं तर वरती नंतर टाकणार आहे चवीनुसार. याला करपू नये, हा मसाला करपू नये म्हणून थोडं 1-2 चम्मच पाणी टाकणार आहोत आपण. जेणेकरून यातला जो कच्चेपणा आहे मसाल्यातला तो निघून जाईल आणि छान असं आपला मसाला फ्राय होईल तेलामध्ये. आता बघा तेल सुटतंय साईडनी, म्हणजे आपला मसाला हा छान फ्राय झालेला आहे. यात जातील आता वांगे, जे की आपण उभे उभे चिरून आधीच ठेवले होते. तुम्ही यात लाल तिखट सुद्धा ॲड करू शकता, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर. आता याला मी फ्राय करून घेते हलकंसं. या वांग्याला पूर्ण मसाला लागू व्हावा इतपत. थोडंसं मीठ सुद्धा टाकणार आहे मी, कारण अर्धा चम्मचच मीठ आपण इथं ॲड केलं होतं. आणखीन अर्धा चम्मच मी मीठ ॲड करते. परत तुम्ही चवीनुसार मीठ तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही यूज करू शकता. तर आता या वांग्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. अर्धी वाटी, आणि याला हाय फ्लेमवरती शिजू देणार आहोत. शेंगाचं कूट हे मी नंतर टाकणार आहे. एक उकळी आल्यानंतर शेंगाचं कूट हे आपण यात टाकणार आहोत. तर आता याला आपण झाकून ठेवूया, म्हणजे एक उकळी येईल आणि थोडेसे मऊ होतील हे वांगे. हाय फ्लेम वरती मी एक उकळी घेते, नंतर लहान करून आपण शिजवून घेऊया वांग. बघा आता आपली एक उकळी आलेली आहे. आपल्याला थोडीशी रस्सा भाजी करायची आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. रस्सा टाइप मध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे. 1 ते 2 चम्मच मी इथं शेंगाचं कूट टाकते, कारण ऑलरेडी आपलं खोबऱ्याचं पण कूट टाकलेलं आहे. याला आता आपण परतून घेऊ. बघा मसाला आतपर्यंत जातोय वांग्याच्या. तर हे थोडंसं घट्ट वाटलं की आपले वांगे तर शिजायचे राहिलेले आहेत. आणखीन यात तुम्ही आणखीन अर्धी वाटी पाणी ॲड करू शकता. आणि आता याला आपण शिजत ठेवूया वांग्यांना. मीडियम फ्लेम वरती 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे, थोडंसं मऊ होईपर्यंत. वांग आपलं शिजते तोपर्यंत मी साईडला चपाती करून घेते. तुम्ही वांग्यासोबत चपाती खाऊ शकता आणि भाकरी खाऊ शकता. चला तर मग आपले वांग हे शिजले का बघू आपण. मी याला 1-2 वेळेस हलवले होते. छान असा मसाला झालेला आहे आणि मस्त हे वांग शिजलेलं पण आहे.
आता हे शिजलंय की नाही कसं चेक करायचं, तर एक प्लेट घ्या किंवा असंच साईडला जरी तुम्ही केलात असं प्रेस करून बघा, एकदम मऊ होतं वांग हे आतमध्ये जातं असं. हे जे आहे दबलेलं हे असं होतं, तर समजायचं की वांग आपलं शिजलेलं आहे. जास्त पण मऊ केलात तुम्ही तर मसाला आणि वांग एकजीव होतं, त्यामुळे जास्त पण मऊ नाही करायचं. हलकंसं, जास्त कच्चं पण नको आहे आणि जास्त मऊ पण नको आहे, मीडियममध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता वांग छान शिजलेलं आहे, भरलेलं आपलं. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. चला तर मग आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे. टेस्ट करून पहा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.